10 एप्रिल 2026चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11:30 वाजले असतील. तिचा पती ड्युटीवरती गेलेला होता. त्याची नाईट ड्युटी होती. ज्यावेळेला त्याने घरातून बाहेर पाऊल ठेवला, लगेच तिने मोबाईल काढला, फोन केला आणि इकडे गडी तयारच होता. गड्याने त्याची जी मालिश केली, त्याच्या हत्याराची मालिश केली, 2 गोळ्या टाकल्या गळ्यामध्ये, पाणी पिला, पावर आली अंगात आणि गेला की आता तिच्यापाशी. ज्यावेळेला ती त्याला बघते, हा तिला बघतो. दोघं एकरूप व्हायच्या नादाने बेडवरती पडले. आता सगळ्या बेडवरती त्यांचा धिंगाणा चालू झाला. काही वेळानंतर तिच्या साडीमधून पाणी येऊ लागलं. त्या ठिकाणातून पाणी आलं होतं. आता ती नको म्हणायची, पण हा काय सोडायला तयारच नव्हता गडी. नंतर पुढे असं काही घडलं त्या रूममध्ये, ज्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो. 35 वर्षे वय असलेली सुमन नावाची महिला तिच्या पतीपासून खुश नव्हती. तिचा पती काम करायचा, पैसा कमवायचा, पैशाची गरज भागवायचा, पण तिला शरीराची गरज होती सगळ्यात जास्त. पोरं आता शाळेला गेली होती, हॉस्टेलला राहत होती. लग्न होऊन भरपूर दिवस झाले होते. आता निवांत वेळ भेटला होता. लग्न झाल्यानंतर संसार चालवणे, लेकरं मोठी करणे यातच टाईम गेला होता. पण आता 35-36 वय झाल्यानंतर सगळ्यातून निवांत झाली होती. विचार होता की तिचा राहिलेला वेळ पतीसाठी घालवावा, पतीसोबत घालवावा, मज्जा करावी. पण दुसरीकडे सुमनच्या पतीची परिस्थिती वेगळी होती. पोरांच्या हॉस्टेलची फी, शाळेची फी, हिचा नखरा, या सगळ्याचा खर्च उचलण्यासाठी त्याला 8 तासाच्या जागी 12 तास काम करावं लागायचे. एका जागेला बसून काम असल्यामुळे त्याची पोटावरची चरबी वाढली होती. त्याच्यामध्ये आता अशक्तपणा आलेला होता. दुसरीकडे सुमन दिवसभर घरी बसून असायची, काय काम नव्हतं. ती पूर्णपणे जवानीत पडली होती. आता या दोघांची दिशा बदलली होती पूर्णपणे. एक पैसा कमवण्याच्या नादात होता आणि एक आता पूर्णपणे सुख घेण्याच्या नादात पडलेली होती सुमन. सुमनला तिच्या पतीपासून मिळत नसलेलं सुख तिला काही पण करून पाहिजेच होतं. तिने तिच्या घरातील एक रूम होती, ती भाड्याने द्यायचा विचार केला की एखादा तरुण आला कॉलेजचा तर त्याला मी फसवेल. पतीला बोलली की आपल्या घरात एक रूम आहे, ती आपण भाड्याने देऊ, पोरांची रूम खालीच पडलेली आहे. पती म्हणला हो, त्यातून काय आलेला खर्च आहे, ती पोरांच्या रूमचा खर्च निघून जाईल तिकडं हॉस्टेलचा. ठरलं दोघांचं. रूम भाड्याने दिली. रूम भाड्याने दिल्यानंतर कॉलेजमध्ये शिकत असलेला फर्स्ट इयरचा तरुण त्या ठिकाणी आला की रमेश नावाचा तरुण. एकदम दिसायला सुंदर, व्यायाम करायचा, बॉडी बनवलेली होती. सुमनला बघताच पसंत पडला. सुमनने त्याच्याकडे आता सारखं येणं जाणं चालू केलं. आता या रमेशला सगळी काही कहाणी समजली होती, त्यामुळे त्याने ही लाईन द्यायला चालू केली. इकडे सुमनने पूर्णपणे आता या रमेशकडे तिचा मोर्चा वळवला होता. ती आता या रमेशलाच पूर्णपणे आपलं मानत होती. रमेश पण जवान होता. आता त्यालाही एवढंच पाहिजे होतं. त्याने पण हळूहळू या सुमनला आपल्या जवळ घ्यायचा प्रयत्न चालूच केला होता. दोघांमध्ये जे पाहिजे ते घडायला चालू झालं होतं. आता ही जी सुमन आहे, ज्यावेळेला पती नाईट ड्युटीला जायची त्यावेळेला ही कॉल करायची त्याला. ते दोघं एकरूप व्हायचे. कोणच नव्हतं. रात्रभर निवांत झोपून असायचे. पती 11 वाजता यायचा सकाळी आणि सकाळी मग ते तिच्या पतीपाशी असायची. तिच्या पतीला कसलाही डाऊट नव्हता येत. पण अचानक एक दिवशी हा पती तिचा या सुमनचा एक दिवशी अचानकच या सुमनचा पती ऑफिसवरून लवकर आला. त्याचं डोकं दुखत होतं. त्याने दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला नाही. त्याच्याकडे चावी होती. चावीने दरवाजा उघडला मेन आणि त्याच्या रूममधून कसला तर आवाज येत असल्यामुळे बघितलं तर काय, रूम उघडली आणि रूम उघडल्यावर बघितलं तर काय, त्याची पत्नी पूर्ण नग्न अवस्थेत पडली. रमेश तिच्यावरती पडलाय आणि झटके मारायला चालू आहेत. तिच्या त्या जागेतून पाणी निघतंय. मुतली तरी पण ती एवढ्या जोरजोरात करत होता, तरी पण तो चालूच होता. विषय असा झाला होता की ज्यावेळेला तिचा पती बाहेर गेला त्यावेळेला त्याने गोळ्या खाऊन या सुमनकडे आला होता. त्यावेळेला या सुमनने या रमेशला सांगितलं होतं की गोळ्या खाऊन या, आज मज्जा करू. तिला माहीत नव्हतं की तिचा पती येईल. पण या सुमनचा पती त्या ठिकाणी आला. ज्यावेळेला तो आला त्यावेळेला त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. ही घटना पूर्ण रेकॉर्ड केली. पोलिसांना बोलवलं आणि पोलीस आल्यानंतर रमेशला पकडलं पोलिसांनी. पोलीस रमेशला घेऊन गेले. त्यावेळेला पूर्ण ही घटना सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आणि उघडकीस आली.
यामध्ये आता चूक कोणाची आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा.